नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, आज मी हॉटेल स्टाईल किंवा ढाब्यावर जे चिकन मिळतं त्या स्टाईलनुसार इथं बटर चिकन करत आहे आणि तेही एकदम सेम टेस्टमध्ये आणि करायला तर एकदम सोपं आहे. मी ज्या पद्धतीनं केले स्टेप बाय स्टेप तुम्ही पण त्याच पद्धतीनं करा. आपलं हे बटर चिकन एकदम परफेक्ट तयार होत. त्यासाठी मी इथं पाव किलो चिकन हे 3 वेळा धुवून घेतलेले आहे. हे बोनलेस चिकन आहे. पाहिजे तर तुम्ही सरासरी नॉर्मल चिकन घेऊ शकता. त्याच्यामध्ये मी हे पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट ह्या चिकनमध्ये घालून आपल्याला व्यवस्थित इथं मॅरिनेट करायचं आहे. अहो मंडळी, चिकनच्या सगळ्याच पीसला मीठ हळद व्यवस्थित लागणे हे जरुरी आहे आणि व्यवस्थित 2 मिनटापर्यंत याला मालिश करून सगळीकडे लावा. आणि हो बरं का मंडळी, याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला मलाई देखील घालायचं आहे, जे की हे सुरुवातीला घातलं तरी पण चालेल. सुरुवातीला घालण्यासाठी मी हे थोडंसं विसरले होते. आता लक्षात आलं की लगेच मलाई देखील मी इथं घातलेली आहे. आता याला पण व्यवस्थित इथं सगळ्या चिकनवर लावायचं आहे. मग आता हे चिकनचं बाउल मी इथं बाजूला ठेवते आणि हे आता साधारणतः अर्ध्या घंट्यासाठी मॅरिनेटसाठी ठेवायचं आहे. आता इथं कढईमध्ये मी 2 पळी तेल घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 2 मीडियम साईजचे कांदे उभे कट करून ह्या कढईमध्ये तेलामध्ये घातलेली आहे. आता याला आपल्याला व्यवस्थित इथं परतायचं आहे आणि हे किंचित लाल झाले की मग त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो इथं घालायचा आहे. आणि हो बरं का मंडळी, जेव्हा 5 मिनिट होतील तेव्हा कांद्याने कलर बदललेला आहे. ते थोडेसे लालसर इथं झालेले आहेत. आता 2 मीडियम आकाराचे टोमॅटो पण मी इथं कट करून घातलेली आहे आणि तसंच अर्धा वाटी काजू आणि पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा मीठ आणि पाव चमचा लाल मिरची पावडर एवढं साहित्य घालून हे आता व्यवस्थित 2 मिनटापर्यंत इथं परतत राहणार आहे. जेणेकरून जेव्हा हे टमाटा पगेल तेव्हाच आपल्याला हे परतणं इथं थांबवायचं आहे. आणि 5 मिनिट इथं झालेली आहेत. आता टमाटा देखील व्यवस्थित इथं पगळलेला आहे. आता ह्या कढईमधून आपल्याला हे कांदा, टमाटा, काजू हे सगळेच आपल्याला बाजूला काढायचं आहे. इथं झाऱ्याच्या साहाय्यानं मी सगळंच तेल निथरून हे साहित्य बाजूला काढत आहे आणि आपण पाहू शकता. आता याला थोडं थंड करण्यासाठी मी ठेवत आहे. आता कढईमध्ये मला तेल थोडंच दिसलं आहे. त्याच्यासाठी मी इथं आणखीन अर्ध पळी तेल इथं घातलेली आहे आणि तेल गरम झालं की जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन, त्याचं हे अर्धा हिस्सा चिकन मी ह्या तेलामध्ये तळून काढणार आहे. आणि आपण पाहू शकता आता चिकनचे पिसं मी तेलामध्ये एकदाच न घालता सगळे एक एक असं बाजूला बाजूला ठेवून तळून घेणार आहे. आणि तसंच 2 मिनिट झालं की लगेच तिथं मी ते पलटून देखील घेणार आहेत. आपल्याला पण असंच करायचं आहे. मॅरिनेट असलेलं चिकनचे पीस आपल्याला व्यवस्थित एक एक करत तेलामध्ये सोडायचं आहे आणि व्यवस्थित 2 मिनटानंतर आलटी-पलटी करून हे तळून घ्यायचे आहेत. आणि हो बरं का मंडळी, आता हे व्यवस्थित तळून झाल्यानंतर याला एका बाउलमध्ये मी इथं बाजूला काढून ठेवत आहे. आणि आपण पाहू शकता आता इथं 2 मिनिट झालेली आहेत. चिकन पण आपलं हे व्यवस्थित इथं तळून झालेलं आहे. शिवाय ते कलरही बदललेला आहे. मग अशा वेळेस मी हे सगळंच चिकन काढून एका बाउलमध्ये इथं भरत आहे. आता हे सगळंच चिकन बाउलमध्ये काढणं झाल्यावर उरलेलं चिकन मी परत ह्या कढईमध्ये सोडणार आहे. जेणेकरून हे सेम प्रोसिजरनं इथं तळून निघेल. आणि आपण पाहू शकता मंडळी, हे चिकन सगळंच मी इथं कढईत ठेवले होते. आता या चिकनला मी मिरची आणि हळद पहिलाच लावले होते. त्याच्यामुळे ह्या तळलेल्या कांद्याला मी थोडं थोडं असं इथं घातलेली आहे. मिठाचं ते प्रमाण जास्त झालं तर आपलं चिकनची टेस्ट ही खरटवर होईल. आता आपण पाहू शकता मंडळी, आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे कांदा, टमाटा जे आपण परतून ठेवलं होतं ते सगळंच इथं घातलेले आहे. आणि पाणी न घालता याला एकदम बारीक असं इथं वाटायचं आहे. पाहिजे तर तुम्ही हे आता परत चाळणीच्या साहाय्यानं चाळून घेऊ शकता. पण मी इथं चाळून वगैरे काही घेतले नाही. मिक्सरमधलं हे सगळं सारण डायरेक्ट इथं कढईमध्ये घातलेली आहे. आणि हो बरं का मंडळी, मी हे सारण कढईमध्ये घातल्यानंतर माझ्या लक्षात आलं, मला कढईमधलं अर्धं तेल इथं काढायचं होतं. पण ते देखील मी काढायचं विसरले. त्यामुळे आता मी हे अर्धं तेल काढूनच पुढची ही रेसिपी चालू ठेवली आहे. आता हे सगळंच मसाला ह्या तेलामध्ये व्यवस्थित इथं परतून घेतली आहे. आणि जेव्हा हे मसाल्यापासून तेल सुटेल तेव्हा हे तळलेलं चिकन ह्या मसाल्यावर सगळंच इथं घातलेली आहे. आणि तेही 2 मिनटापर्यंत व्यवस्थित चिकन आणि मसाला एकजीव होईल इथं असं आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, गॅसची फ्लेम ही एकदम बारीकवरच ठेवा. नाहीतर आपली ही काजूची पेस्ट असणारा मसाला हे करपण्याची शक्यता असते.
त्याच्यामुळे मंडळी मी आता तेल सुटेपर्यंत हे एकदम बारीक गॅसवरच सगळं व्यवस्थित इथं परतत आहे. आणि आपण पाहू शकता आता चिकनला मस्त तेल इथं सुटलेलं आहे. आणि आता अशा वेळेस मी इथं 2 चमचे बटर इथं घातलेली आहे. पाव किलो चिकनला हे 2 चमचे बटर पुरेसं आहे. नाही म्हणलं तर तुम्ही हे पूर्ण रेसिपी पूर्ण बटरमध्ये देखील करू शकता, काही हरकत नाही. पण मला अर्धं तेल आणि अर्धं बटरमध्येच ही रेसिपी करायला आवडते. त्याच्यामुळे मी इथं अर्धं तेल आणि अर्धं बटरचा वापर केलेली आहे. आता हो बरं का मंडळी, आता हे बटर पण व्यवस्थित इथं मिक्स झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी इथं साधारणतः 1 वाटी पाणी इथं घातलेली आहे. आपलं जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यातच कोमट पाणी घालून तेच पाणी मी ह्या कढईमध्ये घातलेली आहे. आणि आपल्याला आवश्यक असेल तसंच थोडं थोडं करत पाणी इथं आपल्याला सोडायचं आहे. आता हे बटर चिकन मला एकदम पातळ इथं करायचं नाही, ते मला थोडंसं घट्ट असं ग्रेव्हीवरच इथं ठेवायचं होतं. त्याच्यामुळं मला 1 वाटी पाणी इथं पुरेसं झालं. तुम्हाला थोडंसं पातळवर पाहिजे असेल तर तुम्ही 2 वाटीच पाणीचा वापर करू शकता, काही हरकत नाही. आणि हो बरं का, आता पाणी घातल्यानंतर मी याला व्यवस्थित ढवळून इथं झाकण लावून ठेवलेली आहे. आणि 5 ते 10 मिनिट आपल्याला एकदम बारीक गॅसवर हे वाफवून घ्यायचं आहे, जेणेकरून मधलं चिकन आपल्याला व्यवस्थित शिजेल. आणि आपण पाहू शकता आता 5 मिनिटानंतर मी हे प्लेट झाकलेली काढलेली आहे. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी हे चोळून चोळून ह्या ग्रेव्हीवर इथं घातलेली आहे. आणि याला पण आपल्याला व्यवस्थित इथं मिक्स करायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, गॅसची फ्लेम हे अजून पण एकदम बारीकच आहे. ही रेसिपी करताना तुम्ही गॅसची फ्लेम पूर्ण बारीकवरच ठेवूनच करा. अहो मंडळी, आता कसुरी मेथी पण हे व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये इथं मिक्स झालेली आहे. 2 मिनटापर्यंत याला व्यवस्थित मी परतून घेतलेली आहे. आणि आपण पाहू शकता बारीक गॅसवरच 2 मिनटापर्यंत ठेवल्यानंतर ग्रेव्हीला हे चांगलंच तेल इथं सुटत आहे. आणि हो बरं का मंडळी, मला पाहिजे तसं इथं ग्रेव्ही देखील तयार झाली आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही. आता मी गॅसची फ्लेम ही बंद करते. आणि हो बरं का मंडळी, बटर चिकनचा वास तर पूर्ण घरभर एकदम घमघम असं पसरलेला आहे. आणि हे बघूनच माझ्या तोंडाला पाणी देखील सुटलेलं आहे. एकदम मस्त असं आपलं बटर चिकन इथं तयार झालं आहे. आता याच्यासोबत तुम्ही गरम गरम फुलका त्याला बटर लावून पण जेवू शकता, नाही म्हणलं तर तंदुरी रोटीसोबत पण हे जेवू शकता, काही हरकत नाही. मग काय मंडळी, रेसिपी आहे ना एकदम सोपी. स्टेप बाय स्टेप मी सांगितल्यासारखं तुम्ही नक्की करून पहा आणि हे नक्की तुम्हाला आवडेल. मग काय मंडळी, वाट कुणाची पाहता, येताना बटर चिकन खायला. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब व तसेच फॉलो करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू नवीन रेसिपीसोबत.